नमस्कार मित्रांनो, मी संदेश द संदेश अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहोत. आज 22 ऑगस्ट 2026 आपण बघत आहोत MPSC ग्रुप सी आणि पोलीस भरती 2026चे प्रश्नपत्रिका ॲनालिसिस. आपला पॅटर्न असतो सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, गणित, मराठी व्याकरण, चालू घडामोडी दररोज संध्याकाळी 6 वाजता द संदेश अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती. जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. नवनवीन अपडेट आणि गायडन्स तुम्हाला मिळू शकतो. चला आज कोणता वेळ वाया न घालवता पहिला प्रश्नाकडे वळूया. प्रश्न पहिला आहे, भारतातील तिरंग्यामधला रंग कोणता? मधला रंग केशरी, पांढरा, हिरवा, निळा. तर कोणता रंग आहे मित्रांनो? पांढरा. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असणार आहे. महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये उमेदवाराची शारीरिक क्षमता तपासण्यासाठी खालीपैकी कोणती चाचणी घेतली जाते? टायपिंग, धावण्याची, संगणक प्रोग्रामिंगची, निबंध लेखनाची. कोणती घेतली जाते? धावण्याची. एका कुटुंबात अमित हा रमेशचा भाऊ आहे. जो अमित आहे हा रमेशचा भाऊ आहे. रमेशचा मुलगा कोण आहे? राहुल आहे. आणि अमितचं आणि राहुलचं नातं काय? या दोघांचं नातं काय विचारलेलं आहे? नातं काय असणार आहे? अमितचा राहुलशी संबंध काय असणार आहे? तो कोण लागणार आहे? काका लागणार आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असणार आहे. योग्य शब्द प्रयोग निवडा. त्याने माझी चूक पदरात घेतली, डोक्यात घेतली, हातात माप घेतली. काय घेतली? पदरात घेतली. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर असणार आहे. एका घनाची बाजू 8 सेंटीमीटर असल्यास त्याचे घनफळ किती? आता घनाच्या घनफळाचे सूत्र तुम्हाला माहीत पाहिजे. तर घनफळाचे सूत्र आहे मित्रांनो, बाजूचा घन. बाजूचा घन. बाजू किती? 8. 8चा घन किती आहे? 512. घन 5 असेल तर उत्तर तुमचं लवकर येणार. ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर असणार. एका दुकानदाराने वस्तूची किंमत अंकित किंमत MP खरेदी किमतीपेक्षा 50% जास्त ठेवली आणि त्याच्यावर एक सवलत दिल्यानंतर त्याचा 20% नफा झाला तर त्याची किंमत किती? आता एक प्राईज आहे, ती किती राहते? 100% राहते. त्याच्यावर त्यानं किती? 50% जास्त ठेवली, म्हणजे 50 ऑफ 100 म्हणजे किती टक्के किंमत झाली? 150. त्या 150वर त्यांनी 20% नफा दिला. ही झाली 150. नंतर त्यांना 20% ते दिला तर ते किती येणार आहे? SP 100वर 20% नफा झाला तर ते किती येणार आहे? 120. आणि त्यामुळे 150 मधून 120 गेले तर याची किंमत किती असणार आहे? तर 30 असणार आहे. आणि जर त्याची सवलत काढायची म्हटलं तर 30 रुपये फायदा येणार आहे. तर 30 भागिले किती व 150वर गुणिले 100. 25 चोक आणि 25 सक. 6 पंच 30, 4 पंच 20. 20% ते असणार आहेत. नाही तर सरळ सरळ काय करणार? डिस्काउंट काढायचं आहे. कितीला? पहिली 50%, नंतर 20% नफा भागिले 150 इंटू 100. 30 भागिले 150 गुणिले 100. 25 चोक 100, 25 सक 150, 6 पंच 30, 5 चोक 20, 20% डिस्काउंट.
खालील विभक्तीनुसार योग्य वाक्य निवडा. मी काल बाजारला गेलो. मी काल बाजाराला गेलो. मी काल बाजारात गेलो. मी काल बाजारात गेलो. तर कोणतं आहे? मी काल बाजारात गेलो. ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर असणार आहे. खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? परीक्षा, 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 परीक्षा. तर कोणता आहे? परीक्षा. ऑप्शन क्रमांक 2. खालीलपैकी कोणता शब्द स्वच्छ या विरुद्धार्थी? निर्मळ, घाणेरडा, नितळ, चमकता. तर कोणता? घाणेरडा. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असणार आहे. भारतीय सैन्य दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 15 जानेवारी, 26 जानेवारी, 15 ऑगस्ट आणि 2 ऑक्टोबर. तर कधी साजरा केला जातो? 15 जानेवारी. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर असणार आहे. या दिवशी 1949 मध्ये के. एम. करिअप्पा यांनी भारतीय सैन्याचे पहिले कमांडर चीफ पद म्हणून पदभार स्वीकारला होता. त्या दिवसापासून हा सैन्याच्या इतिहासातील 15 जानेवारी हा दिवस महत्त्वाचा म्हणून मानला जातो किंवा आर्मी डे म्हणून मानला जातो. योग्य शब्दप्रयोग करा. माझे डोळे टिंबटिंब आले, भरून आले, पाणावून आले, वाहून आणि ओले झाले. काय आले? पाणावून आले. ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन पाणावून आले. अक्षर मालिकेतील पुढचा अक्षर निवडा. ADGJ. तर काय मित्रांनो बघा, ए मधले कोणते सोडले? B, C. नंतर कोणता घेतला? D. नंतर कोणते सोडले? अरे यार, E, F. नंतर कोणता घेतला? G. म्हणजे 2 मधले लेटर सोडले. H, I, J, K, L. शेवटचा कोणता येणार आहे आपला? M. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर असणार आहे. खालीलपैकी शब्दापैकी वेगळा शब्द कोणता? परीक्षा, वही, पेन, खोड, रबर. तर कोणता वेगळा आहे? परीक्षा. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर असणार आहे. एक ट्रकचा वेग 50 किलोमीटर तास असेल तर 150 किलोमीटर अंतर कापण्यासाठी किती वेळ लागेल? 150 भागिले काय करणार मित्रांनो? 50 करणार. 0 गेला. 5 ते 15 किती लागणार आहे? 3 तास लागणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर असणार आहे. कठीण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? कठोर, सोपे, कठीण, गंभीर. काय? सोपे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असणार आहे. खालील जोडीचे संबंध ओळखा. गाजर, मूळ, आंबा, पान, फळ, खोड, फूल. तर आंबा काय? फळ आहे. ऑप्शन क्रमांक 2 योग्य उत्तर असणार आहे. उत्साही या शब्दाचा विरुद्धार्थी कंटाळवाणा, हुशार, वेगवान, उत्सवप्रिय. कंटाळवाणा. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर असणार आहे. एका वर्गातील मुलं मुली यांचं 3:2 प्रमाण आहे. एकूण विद्यार्थी 25 असतील तर मुलांची संख्या किती? आता काय करायचं? प्रमाण आहे, प्रमाणाची बेरीज करायची. 25 भागिले 5 1 = किती येणार आहे? 5 येणार आहे. आपल्याला मुलं विचारलं आहे, मुलांचा रेशो काय? 3 आहे. 3 गुणिले 5 = 15. 15 मुलं येणार आहे आणि मुली किती असणार आहे? 5 दुणे 10. एका कुटुंबात आई, वडील आणि 2 मुले आहेत. वडील आईपेक्षा 5 वर्षांनी मोठे आहेत. मोठे मूल वडिलांपेक्षा 25 वर्षांनी लहान आहे. तर आईचे वय जर 40 असेल तर मोठ्या मुलाचे वय किती? ही आई आहे. आईचं वय किती दिलेलं आहे मित्रांनो? 40 वर्षे. आणि वडील हे आईपेक्षा किती? 5 वर्षांनी मोठे.
म्हणजे वडिलांचं वय किती येणार आहे 45, इथं वडील असणार आहे. आणि मोठे मूल वडिलांपेक्षा किती वर्षांनी लहान आहे 25 वर्षांनी लहान आहे. 25 जर गेले तर किती उरणार आहे मोठा मुलगा आणि हा लहान. मोठा मुलगा किती 25 वर्षांनी लहान आहे, त्यामुळे किती येणार आहे तो 20 वर्षाचा येणार आहे. सरळ सरळ 45 - 20 करा, किती येणार 20 वर्षाचा. 25 करा 20 वर्षाचा. ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर असणार आहे. भारतीय राष्ट्रीय ध्वज कोणी तयार केला? महात्मा गांधी, पिंगली व्यंकय्या, लालबहादूर शास्त्री, सरदार पटेल. कोणी केला? पिंगली व्यंकय्या. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असणार आहे. महाराष्ट्राची राजधानी कोणती? मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर. कोणती? मुंबई. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर असणार आहे. यदा विधी या शब्दात समास कोणता? द्वंद्व, तत्वपुरुष, अव्ययी भाव, बहुव्रीही. कोणता आहे मित्रांनो? अव्ययी भाव हा समास आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर असणार आहे. यथाविधी म्हणजे विधीप्रमाणे किंवा विधीनुसार. या शब्दात यथा हे अव्यय नसून संबंध विधी या शब्दाशी आहे, त्यामुळे या समासात पहिलं पद अव्यय आहे आणि संपूर्ण सामासिक शब्द अवयवाप्रमाणे वापरला जातो, त्यामुळे त्याला अव्ययीभाव समास म्हणतात. यथाशक्ती म्हणजे शक्तीप्रमाणे, यथामती मतीप्रमाणे, यथाविधी म्हणजे विधीप्रमाणे. 3, 5, 7, 9, 11 या 5 संख्यांची सरासरी सांगा. काय करणार? यांची बेरीज करणार, जेवढ्या संख्या आहे त्या भागिले करणार, एकूण सरासरी आपल्याला भेटणार. हे बा 7 आणि 3 10, 10 आणि 5 15, 15 आणि 20 किती झाले 35, 35 भागिले 5 किती येणार आहे 7. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर असणार आहे. संख्या मालिकेतील पुढील संख्या शोधा. 5, 10, 15, 20. पुढची कोणती असणार आहे? 5च्या पटीत संख्या आहे, त्यामुळे 25. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर असणार आहे. ₹300 12% किती? आता मित्रांनो तुम्हाला 1% काढायचा शिकवला होता. 2 डिजिट सरकायचे म्हणजे 3. 1% म्हणजे 3%. 12 म्हणजे 12 गुणिले 3 12 × 36. 36 होणार आहे. ₹36 होणार आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर असणार आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपला 25 मार्काचा पेपर झालेला आहे. 25 पैकी किती मार्क मिळाले ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. काही त्रुटी असेल तर कमेंट करून आम्हाला कळू शकतात. चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. आज आपण येथेच थांबूया. जय हिंद, जय भारत.